नमस्कार मंडळी, आज आहे संडे. संडेला आपला बाय काय घरात टिकत नाही, काय ना तरी कारणाने आपण बाहेर निघतोच एव्हरी संडेला. तर आज मी चाललोय आपल्या भिवंडीला. माझ्या ऑफिसमधला मित्र आहे मनीष, त्याच्या भावाचं लग्न आहे आता थोड्या दिवसात. तर बोलला साड्या वगैरे बघायच्यात, मार्केटला जाऊया. बोलला चला, त्या निमित्ताने आपण पण मार्केट फिरून येऊया, कारण मी पण अजून बघितलं नाही. फक्त ऐकून आहे की भिवंडीला खूप असं साड्यांचं होलसेल मार्केट आहे, एकदम 60-70 रुपयापासून साड्या भेटतात. तर आम्ही असंच त्या निमित्ताने चाललोय मार्केट बघायला, बघून चांगल्या भेटल्या तर घेऊया बोलला. मी आता आलोय ठाण्याला, इथे तीनाथ नाकाच्या बस स्टॉपला आहे, सॉरी म्हणजे तीनाथ नाक्याच्या सर्कलला थांबलोय, त्याची वाट बघत. काय आलाच वाटतं, त्याचाच फोन आला. आता कुठे आलाय काय माहिती अजून. हे बघा आला हा, इथे एवढ्या वेळचा मी वाट बघत थांबलोय आणि आत्ताशी आलाय हा. त्याचा अजून एक मित्र पण सोबत येणार होता, पण त्याला काय आम्ही सांगितलेला ऍड्रेस कळत नव्हता. त्याच्यासाठी आम्हाला बराच वेळ परत इथे नितीनच्या पण ब्रिज जवळ थांबावं लागलेलं. सो फायनली त्याला पण एक पिकअप केल्यावर आम्ही आता 14 जण झालो आणि आता आम्ही आपला हा ठाणे नाशिक रोड पकडून भिवंडीच्या दिशेने निघालेलो. मी पण फर्स्ट टाइमच आलेलो इकडे, त्यामुळे मला ऍड्रेस काही माहित नव्हता. मनीषचा भाऊ सांगत होता तसे आम्ही चाललेलो. एवढ्या मोठ्या एकदम एवढ्या हायवेने चाललेलो, पण जाता जाता एक पण मध्ये लागली, थोडं टायर पंक्चर वाटलं. लगेच इथं आम्ही थांबलो एका बाजूला पंक्चरवाल्यापाशी. बोलला पूर्ण चेक करूनच घेऊया जरा, एका साईडचा मला जरा पंक्चर वाटलेली. अचानक थोडं ह्या रोडला खूप कामं चालू आहेत ना, एक खेळा वगैरे लागल्यासारखं वाटलं मला. मग थांबून पंक्चर चेक केलं. आता सध्या तर नाही भेटले, बघू अजून दुसरे 2 टायर चेक करतोय. कारण नशीब चांगलं होतं वाटतं, आज पंक्चर नाही निघालं. आम्ही मग निघालो पुढे. सो फायनली आलेलो आम्ही. आणि इकडे हे आतमध्ये ह्या गल्लीमध्ये इकडे दुकान आहे. भिवंडीला पोचलोय, गाडी इथे बाहेर लावली आहे. आणि हे एक आम्ही यूट्यूबवर शोधलेलं, हा रॉयलवाला एक होतं. तर पहिले हे दुकान बघायला चाललोय. आणि बहुतेक ह्याच लाईनीत अख्खे ते कपड्यांचं मार्केट आहे, म्हणजे साड्या वगैरे. बघूया, हे आहे पहिलं आम्ही शोधलेलं रॉयल टेक्सटाईल मार्केट. बघूया, दुकान बाहेरून तर खूप मोठं दिसतंय. आणि जेवढं आतापर्यंत ऐकलेलं भिवंडीला स्वस्त साड्या भेटतात, तर बघू आज आतमध्ये जाऊन. सर्व फॅन्सी साड्या 300च्या रेंजमध्ये. ह्यावरती ज्या आहेत थोड्या अजून महागातल्या, ज्या बाहेर तुम्हाला कितीला 1600ला वगैरे भेटतील, त्या साड्या इथे 500 पासून आहेत. मनीष, ह्या सगळ्या कितीच्या होत्या बोलल्या? या साड्या 400-500 पासून. तर इथं फक्त साड्याच नाही तर अशा टाईपचे ड्रेस मटेरियल देखील तुम्हाला चांगल्या दरात भेटतील, जे की बाहेर 1900 रुपयाची रेट आहे, ते इथं ड्रेस मटेरियल 290ला भेटणार तुम्हाला. मला तरी आवडलेलं आहे ड्रेस मटेरियल साड्यांपेक्षा जास्त. आम्हाला भिवंडीला आम्ही बघितले, पण तिथे एका दुकानात बऱ्या वाटल्या आणि इकडे आम्ही 2-3 साड्या घेतल्या, पण तेवढ्या खास नव्हत्या वाटल्या. तर आता आम्ही सध्या इकडे हे कल्याण रोडला इथे कोणगाव आहे, तिथे आलो. इथे सुद्धा साड्यांचा खूप मोठा मार्केट आहे. तर आता इथल्यावाल्या दुकानामध्ये आम्ही एकदा जाऊन बघतोय. हे द्वारकाधीश तर आमच्या इकडे नवी मुंबईला पण असतं, पण अजून 2-3 आहेत, बघू आम्ही आता इथं. तर एवढं मोठं हे दुकान आहे यांचं सुद्धा, इथे श्यामकुमारचं खूप मोठं आहे आणि वरती पण फ्लोर आहे एक. तर इथे सुद्धा यांनी 4-5 साड्या घेतल्यात, बिलिंग चालली आता फायनली. आवडल्या इथे पण साड्या, चांगल्या होत्या ह्या रोडला. बोललो मी कल्याणच्या इथे आलोय ना, तिथे 4-5 साड्या घेतल्यात इथे सुद्धा. अशा ह्या डेली यूजच्या साड्या फक्त 250 रुपयाला भेटलेल्या. तर आमची शॉपिंग झाली होती. ॲक्च्युली त्यांनी 4-4, 5-5 सॅम्पल घेतले जे घरी दाखवायला. भिवंडीला पण 2-4 आणि इकडे पण. त्याच्यानंतर बोलले फॅमिलीसोबत येऊन आम्ही जास्त लॉटमध्ये घेऊया. सो तुम्ही सुद्धा कधी जर तुम्हाला साड्यांची शॉपिंग करायची असेल तर भिवंडीला पण जाऊ शकता, अगर तुम्हाला लॉटमध्ये जास्त घ्यायच्या आहेत तर. आणि चांगलं आहे तसं, ठीक आहे, घेऊ शकता. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.